पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे एक 6 मजली इमारत कोसळली आहे। भूमकर नगर मधील सीताराम असे या इमारतीचं नाव असून या इमारतीमध्ये 8 कुटुंब राहत होती। पहाटे 3च्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला तेव्हा इथल्या रहिवाशांनी तात्काळ इमारतीतून पळ काढला। त्यामुळे मोठी जीवितहानी जरी टळली आहे, मात्र ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य वेगाने सुरू आहे। आपण बघतोय की पुण्यामध्ये इमारत कोसळलेली आहे आणि ह्यात 8 कुटुंब राहत होती आणि ही 8ही कुटुंब आहेत ती आता सुरक्षित असल्याचं समजतंय। मात्र एक जण ह्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। सध्या तिकडे मदत कार्य वेगाने सुरू आहे। आपण बघतोय की पुण्यातल्या सीताराम बिल्डिंग जी आहे ती कोसळलेली आणि तिथे पहाटेच्या सुमारास 3च्या सुमारास ही इमारत कोसळली आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेत्रे यांच्याकडून। अरुण, आपण बघतोय की पहाटे 3च्या सुमारास ही इमारत कोसळलेली आहे आणि एक जण अडकल्याची भीती आता सध्या व्यक्त करण्यात येते। सध्या मदत कार्य वेगाने सुरू आहे, काय सविस्तर माहिती आहे? खरं तर मदत कार्य म्हणण्यापेक्षा की आता रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते एक व्यक्ती ज्याला जो आज अडकला आहे त्याला काढण्यासाठीच आहे। पण एक दृश्य पाहू शकतो की हटवण्याचं काम इथे सुरू आहे। प्रयत्न करतात, फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणा आहे आणि जसं आपण आता म्हटलं की पहाटे 5 मिनिटांनी अरुण, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की पुण्यात आंबेगाव बुद्रुक येथे 6 मजली इमारत कोसळली आणि भूमकर नगर मधील ही सीताराम बिल्डिंग कोसळलेली आहे आणि ह्यात 8 कुटुंब राहत होती आणि पहाटे 3च्या सुमारास ही इमारत कोसळली आहे। सध्या तिथे मदत कार्य मोठ्या वेगाने सुरू आहे। आपण बघतोय की झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।